नमस्कार, विदर्भ नंदनमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन। नव्याने पदभार सांभाळताच रेती माफियांच्या मुसक्या आवरल्या। अरोली पोलीस स्टेशन ठाणे क्षेत्र वर होत असलेले अवैध धंद्यांना पडता वाट सुटेना झाली आहे। अरोली पोलीस स्टेशनला नव्याने नियुक्त झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांच्या आदेशाने 18 ऑगस्टची रात्री पोलीस अंमलदार संदीप बाजनघाटे बक्कल नंबर 2045 व राकेश राऊत बक्कल नंबर 2232 हे किरणापूर फाटा रामटेक ते तुमसर रोड येथे नाकाबंदी व पेट्रोलिंग करीत असताना सकाळच्या सुमारास तुमसर रोडनी एक निळ्या व पांढऱ्या रंगाच्या 12 चक्का वाहन क्रमांक MH40 CV 5958 मध्ये ओव्हरलोड रेती भरून वाहतूक करताना आढळल्यावरून सदर वाहनास थांबवण्याचा इशारा दिला, परंतु वाहन चालकाने वाहन न थांबविता भरधाव वेगाने पळून गेल्यावरून सदर बाब सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अरोली स्नेहल राऊत यांना दूरध्वनीद्वारे तात्काळ सूचित केल्यावरून पोलीस निरीक्षक यांनी समयाचा विलंब न करता सालेमेटा शिवारामध्ये नाकाबंदी लावून सदर वाहनास ताब्यात घेतले व चौकशी केली असता सदर वाहनात भरलेली रेती ही विनापरवाना असून चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले। सदर आरोपी चालकास ओळख विचारली असता नामे पवन कुमार शंकरलाल कहार वय 32 वर्ष राहणार भरदा तहसील लखना 2 जिल्हा शिवनी असे सांगितले, तर रेती वाहतुकीच्या परवान्याबद्दल विचारले असता ट्रक मालक नामे नरेंद्र शर्मा राहणार वैष्णवी नगर नागपूर यांचे सांगितल्यावरून नाकाडोंगरी गोबरवाई टाकडी जिल्हा भंडारा घाटातून रेती चोरी करून आणल्याचे सांगितले। त्यावरून सदर रेती साठा हा विनापरवाना सदर आरोपींकडून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राऊत यांनी ट्रक क्रमांक MH40 CV 5958 किंमत 30 लाख रुपये तर ट्रकमधील अंदाजे 8 ब्रास रेती साठा किंमत 24,000 रुपये असा एकूण 30,24,000 रुपयांचा माल जप्त करून ट्रक चालक आरोपी नामे पवन कुमार शंकरलाल कहार व ट्रक मालक नरेंद्र शर्मा यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 250/2024 कलम 303(2) 49 न्यायसंहिता 2023 सह कलम 48(7) 48(8) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 सह कलम 4 21 खाण आणि खनिज अधिनियमन 1957 सह कलम 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियमन 1984 अनन्वये गुन्हा नोंद केला। सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश धुमाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते, रामटेक विभाग रामटेक यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन अरोली श्री स्नेहल राऊत हे पुढील तपास करीत आहेत। नमस्कार। बातमी संकलन अनिल बाबू सपाटे।